कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. बीडमधील देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार. तर आज शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाला दोघे उपस्थित राहणार. अजित पवार आज रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर. रोहित पवार मित्रपरिवाराकडून दादांच्या स्वागताचं बॅनर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेचच व्हायला हव्यात. माझ्या हातात असतं तर निवडणुका उद्याच लावल्या असत्या. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. नाशकातील काठेगल्ली दर्गा अतिक्रमण प्रकरणी पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. 21 एप्रिलला पुढील सुनावणी. महापालिका आता काय बाजू मांडणार याकडे लक्ष. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांचा राजीनामा नको तर लायसन्सच रद्द करा, भिसे कुटुंबियांची मागणी. रुग्णालय पंचतारांकित हॉटेलसारखं मंगेशकर कुटुंबाची ध्येयधोरणं संचालक राबवत नाहीत, रवींद्र धंगेकरांची टीका. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीसोबत प्रदेश कमिटी सुद्धा बरखास्त करा, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांची हायकमांडकडे मागणी. मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम आता पूर्णत्वाच्या अगदी जवळ. 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न. पुतळा उभारताना ड्युप्लेट स्टीलचे फ्रेमवर्कचा वापर. कुणाल कामराला अटक करता येणार नाही, जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही. मुंबई पोलीस तामिळनाडूमध्ये जाऊन सुद्धा जबाब नोंदवू शकतात. मुंबई हायकोर्टाची पोलिसांना चपराक. कोर्टाच्या निर्णयासंदर्भात माहिती नाही, मात्र कामराचं स्वागत महाराष्ट्रामध्ये होणार आणि त्याला प्रसादही देणार, नरेश म्हस्केंचा इशारा. छत्रपती शिवराय महाराष्ट्रापुरते सीमित नाहीतच, खरंच आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. नाशिकच्या निर्धार मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. शिवजयंतीच्या सुट्टीसंदर्भात पंतप्रधान ठरवतील, मात्र उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री होते तेव्हा शिवजयंतीला सुट्टीची मागणी का केली नाही, गिरीश महाजनांचा सवाल. घाटकोपरमध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक, मनसेच्या राज पार्टे यांचा आरोप. आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदी सुद्धा आता सक्तीची, तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासूनच टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी. 18 एप्रिल ते 15 मे पर्यंत सीएसएमटी कल्याण आणि पुणे टर्मिनल्सवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्यामुळे निर्णय. साताऱ्यातल्या पाटण दौलतनगरमध्ये कोयना दौलत डोंगरी महोत्सव सुरू. इलेक्ट्रिक बग्गीतनं फेरफटका मारत आणि नदीपात्रात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून 1 टनाहून अधिकचा गांजा नष्ट केलेल्या गांजाची किंमत जवळपास 6,28,00,000 रुपये. नागपूरच्या मानकापुरामध्ये घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलीला भरधाव कारनं चिरडलं. अपघातात 9 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू. कार चालकाला तरुणांकडून चोप. धाराशिवच्या कराळी गावामध्ये गोंधळातील जेवणात 16 जणांना विषबाधा. 16 जणांवर उमरग्यातल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकच्या आवळखेड ग्रामपंचायतीमध्ये हद्दीत पाणी टंचाई, तर 3 किलोमीटर महिलांसह चिमुकल्यांची दर्याखोऱ्यातनं पायवाटेनं पाण्यासाठी कसरत सुरू. राजस्थान विरुद्धच्या रोमांचक सामन्यामध्ये सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा विजय, तर पॉइंट्स टेबलमध्ये 10 अंकांसह दिल्ली अव्वलस्थानी, तर राजस्थानचा हा सलग 3रा पराभव. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.